नमस्कार मंडळी, NSDL IPOसाठी अर्ज केला आहे का? मग हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आपण आज जाणून घेणार आहोत की NSDL IPOचं अलॉटमेंट मिळण्याची शक्यता किती % आहे. NSDLचा IPO गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. रिटेल, QIB आणि NII तिन्ही कॅटेगरीमध्ये प्रचंड ओव्हर सबस्क्रिप्शन झाला आहे. रिटेल अलॉटमेंट चान्सेस कसे कॅल्क्युलेट होतात? तर सेबीच्या नियमांनुसार रिटेल कॅटेगरीमध्ये लॉटरी सिस्टम असतो. म्हणजे जर 10 लाख लोकांनी अप्लाय केलं आणि फक्त 50,000 लॉट्स अवेलेबल असतील तर फक्त 20च्या पाठी एकाच म्हणजेच 5% चान्सेस असतात. त्यामुळे जर रिटेलमध्ये 15x ओव्हर सबस्क्रिप्शन असेल तर तुमचं अलॉटमेंट मिळण्याची शक्यता साधारण 6 ते 7%च्या आसपास असते. तुम्हाला जर अलॉटमेंटचे चान्सेस वाढवायचे असतील तर तुम्ही काही ट्रिक यूज करू शकता. त्यामध्ये पहिले आहे मल्टिपल डीमॅट्स अकाउंट. म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावाने अर्ज करू शकता. दुसरं म्हणजे अर्ली ॲप्लिकेशन. IPOच्या पहिल्या दिवशीच अर्ज करा. कधीकधी सिस्टम ग्लिचेस दुसऱ्या दिवशी होतात. अलॉटमेंट कधी कळेल? तर NSDL IPOचा अलॉटमेंट स्टेटस तुम्ही IPO रजिस्टरच्या वेबसाईटवरून पाहू शकता, जो अलॉटमेंट डेच्या दिवशी संध्याकाळपर्यंत लाईव्ह होतो. तर मित्रांनो, तुमचं NSDL IPOमध्ये अलॉटमेंट होईल की नाही हे तुमच्या नशिबावर आहे, पण माहिती असली की तयारी चांगली होते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.